घन आणि घनमूळ शिकण्याच्या अगोदर त्याची जी पार्श्वभूमी लागते आणि शॉर्टकट ट्रिक्सनं काही सेकंदामध्ये तुम्हाला गणित जमलं पाहिजेत, तर याच्यासाठी आपण व्यवस्थित अगोदरच्या गोष्टी समजून घ्यायच्या आहेत. तर मग आता या ठिकाणी अगोदर आपण समजून घ्यायचं आहे 1 ते 10 पर्यंत जे घन आहे त्यांचं काय काम आहे ते बघायचं. 1 चा घन एक स्थानी 1 असलेली घन संख्या कोणती? 1 चा घन 1. आता 2 चा घन 8 आणि 8 चा घन 512. आता याच्यामध्ये पाहायचं 2 च्या विरुद्ध 8 आहे आणि 8 च्या विरुद्ध 2 आहे. 8 च्या विरुद्ध 2 आणि 2 च्या विरुद्ध 8 हे अंक आपल्याला कसे घ्यायचे ते गणित शिकवताना लक्षात ठेवणं महत्वाचं आहे. आता त्याच्यानंतर बघायचं आहे 3 चा घन 27 आणि 7 चा घन 343. आता या ठिकाणी अशा दोन ठिकाणी पाहायचंय 3 च्या विरुद्ध 7 आणि 7 च्या विरुद्ध 3. जर घनमुळामध्ये दिलेलं असेल 3 दिलेलं असेल तर त्याचं घनमूळ 7 घ्यायचंय आणि जर घनमुळामध्ये 7 दिलेलं असेल तर त्याचं घनमूळ 3 घ्यायचं. ह्या गोष्टी आपण लक्षात घेणं महत्वाचे आहे. आणि त्याच्या फक्त इथं कोणते ह्या 2 च्या विरुद्ध 8, 8 च्या विरुद्ध 2, 3 च्या विरुद्ध 7, 7 च्या विरुद्ध 3 ह्या दोन गोष्टी काळजीपूर्वक आपण लक्षात ठेवणं महत्वाचे आहे. आणि त्याच्यानंतर 4 चा घन 64. तर आपण काय करायचं 4 च्या साठी 4 घ्यायचे, 5 चा घन 125, 5 साठी 5च घ्यायचे आणि 6 चा घन 216 आणि 6 साठी 6च घ्यायचे. 9 चा घन 729 तर 9 साठी 9च घ्यायचे. म्हणजे काय घनमुळामध्ये 9च घ्यायचे. घनमुळामध्ये 9 असेल तर त्याचं घनमूळ 9च घ्यायचंय. आणि 10 चा घन किती झाला 1000. तर आता शून्यासाठी काय घ्यायचं आपण 0च घ्यायचंय. ही गोष्ट आपल्याला समजली असेल. तर आता पुन्हा डबल पहा. तर आता इथं काय 1 चा घन 1 साठी 1च घ्यायचा आहे, 4 साठी 4च घ्यायचे, 5 साठी 5च घ्यायचे, 6 साठी 6 घ्यायचे, 9 साठी 9 घ्यायचे आणि शून्यासाठी 0 घ्यायचं. परंतु या ठिकाणी 2 4 संख्या अशा आहे की ते एकमेकाच्या विरोधात 2 अशा जोडीनं आहेत. ते बघा 2 च्या विरुद्ध 8 आणि 8 च्या विरुद्ध 2, 8 च्या विरुद्ध 2 आणि 2 च्या विरुद्ध 8, 3 च्या विरुद्ध 7, 7 च्या विरुद्ध 3 अशा पद्धतीने घ्यायचंय. आता ही गोष्ट आपल्याला समजलेली असेल तर तुमचे कम्प्लिटली 1 ते 10 पर्यंत हे घन समजले असेल तर याच्यावर घनमूळ काढणं डिपेंड आहे. बघा पुढं. आता तुम्ही काय करायचंय त्या ठिकाणी घन आणि घनमूळ. तर आता डाव्या साईडनं 1 चा घन 1, 2 चा घन 8, 3 चा घन 27, 4 चा घन 64, 5 चा घन 125, 6 चा घन 216, 7 चा घन 343, 8 चा घन 512, 9 चा घन 729, 10 चा घन 1000, 11 चा घन 13 31, 12 चा घन 17 28, 13 चा घन 21 97, 14 चा घन 27 44, 15 चा घन 33 75, 16 चा घन 40 96 आणि 17 चा घन 49 13, 18 चा घन 58 32 आणि 19 चा घन 68 59, 20 चा घन 8000 आणि 21 चा घन 92 61. तर तुम्ही 21 पर्यंत काय करायचे घन दररोज वाचायचे, ऑटोमॅटिक पाठ होतील. तर इथपर्यंत बघितलं. आता त्याच्यानंतर आपल्याला एक एक गणित सोडवायचं आहे. आता हे प्रकार. तर मग आता इथं घनमुळामध्ये 17576. तर इथं काय आहे 6 आहे. तर आपल्याला काय सांगितलं प्रथम काय करायचं घनमूळ काढायचं असेल तर प्रथम पहिली जोडी उजवीकडून डावीकडं पहिली जोडी ही 3 ची असावी, नंतरची 2 3 4 कितीची सुद्धा असू शकते. तर मग आता 6 च्या विरुद्ध काय घ्यायचं 6च घ्यायचंय. आता इथं 17 ही संख्या कोणत्या घनाच्या दरम्यान आहे 2 चा घन 8 आणि 3 चा घन 27. तर मग आता इथं काय करायचं 8 चं घनमूळ घ्यायचंय. 8 चं घनमूळ किती आहे 2. तर आता घनमूळ या ठिकाणी किती निघालं 26. तुम्हाला आता चांगल्या प्रकारे या नंतर 2च्या गणित झाल्यानंतर ऑटोमॅटिक सगळं समजेल काय भानगड ती. पुढचा प्रश्न पहा. घनमुळामध्ये 42875. तर घनमूळ काढायचं असेल तर काय करायचं उजवीकडून डावीकडे जोड्या पाडायच्या. आता एक घनमूळ असल्यामुळं पहिली जी जोडी उजवीकडची ती 3 ची जोडी असावी. तर मग आता सांगा 5 च्या विरुद्ध काय घ्यायचं 5च घ्यायचं. आणि 42 ही संख्या कोणत्या घनाच्या दरम्यान आहे 27 आणि 64 या घनाच्या दरम्यान आहे. तर मग आता 27 चं घनमूळ किती 3. तर 42875 चं घनमूळ किती निघालं 35. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा. घनमुळामध्ये 37 32 48. 32 48
तर आता याचं घनमूळ काढायचं आहे. तर याच्यामध्ये नियम सांगितले तुम्हाला. 1 नंबर 3 ची जोडी पाडायची, नंतर कितीच्याही जोड्या पडू शकतात. तर मग आज सांगा 8च्या विरुद्ध 2 आणि 2च्या विरुद्ध 8 सांगितलेलं आहे. घनमुळामध्ये 8 द्यायला असेल तर काय घ्यायचं, 2 घ्यायचं. आता इथं दुसरी जोडी पहा, 373 ची आहे. 373 ही संख्या कोणत्या घनाच्या दरम्यान आहे तर सांगा. 343 आणि 512 या घनाच्या दरम्यान आहे. तर मग सांगा पहिलं काय घ्यायचंय, 343चं घनमूळ किती आहे 7. तर उत्तर किती आलं सांगा 72. तर घनमूळ 72 निघालेलं आहे. आता पुढचा प्रश्न बघा. घनमुळामध्ये 10, 38, 23 तर 3-3च्या जोड्या पाडायच्या. म्हणजे पहिली जोडी 3ची असावी, दुसरी जोडी 2, 3, 4, 5ची असू शकते. तर मग आता इथं काय करायचं, 3च्या विरुद्ध किती घ्यायचे 7. आता तुम्हाला माहिती आहे 343 असेल त्याचं घनमूळ किती येतं 7 येत आहे. आणि 7चं घन जर विचारलं तर 7चा घन 343 आणि 3चा घन 27. याच्यामध्ये 3च्या विरुद्ध 7 आणि 7च्या विरुद्ध 3 असे घ्यायचे. इथं 7 असते तर आपण 3 घेतले असते, पण इथं 3 असल्यामुळे 3च्या विरुद्ध 7 घ्यायचे. आता 103 ही संख्या कोणत्या घनाच्या दरम्यान आहे 64 आणि 125. तर आता 64चं घनमूळ घ्यायचंय. आता 64चं घनमूळ किती येईल 4. तर याचं घनमूळ किती निघालं 47. पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न पहा. घनमुळामध्ये 195, 112. तर मग आता याच्यामध्ये घनमूळ काढायचं असेल तर काय करायचं, तर उजवीकडून डावीकडे जोड्या पाडायच्या. प्रथम जोडी ही 3चीच असावी, नंतर किती असू शकते. मग 2च्या विरुद्ध काय घ्यायचंय 8. त्यानंतर 195 ही घनसंख्या कोणत्या घनाच्या दरम्यान आहे 125 आणि 216. मग याचा अर्थ काय 5चा घन 125, 6चा घन 216 या घनाच्या दरम्यान आहे. तर मग आता जे पाठीमागची संख्या म्हणजे वरची ते 125चं घनमूळ किती घ्यायचं 5. तर 195, 112चा घनमूळ किती आला 58.